नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपल्या सगळ्यांचं एसडी एक्झाममध्ये खूप खूप स्वागत आहे। विद्यार्थी मित्रो, आरोग्य विभागाच्या राहिलेल्या गट क आणि गट ड पदाच्या प्रतीक्षा याद्या आणि निवड याद्या कधी येणार, त्यानंतर विद्यार्थी मित्रो बायोमेट्रिक चाचणीमध्ये काय घोळ होणार, कशा प्रकारे सर्व उमेदवारांचं किती मार्कवर काम होणार, त्या संदर्भात या व्हिडिओत महत्त्वाची माहिती आहे। विद्यार्थी मित्रो, विनंती एक आहे की शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर ही विद्यार्थी मित्र अशा प्रकारे तलाठीची भरतीची बातमी आहे, परंतु विद्यार्थी मित्र याचा आपला आरोग्य विभाग भरतीशी पण कसा काय संबंध असू शकतो त्या संदर्भात सुद्धा मी माहिती देत आहोत। तर विद्यार्थी मित्र, आरोग्य विभाग भरतीमध्ये सुद्धा आता नुकतंच आरोग्य विभागाने जे परिपत्रक जारी केलं त्यामध्ये सांगितलं होतं की बायोमेट्रिक चाचणीनंतरच सर्व उमेदवारांना जॉईनिंग देणार आहोत आणि त्यानुसारच सगळ्यांची निवड होणार आहे। तर विद्यार्थी मित्र, तुम्ही बघू शकता की या तलाठी भरती प्रकरण तब्बल 17 उमेदवारांची बायोमेट्रिक तपासणीस दांडी। तर विद्यार्थी मित्र, आरोग्य भरतीमध्ये सुद्धा घोटाळा झाल्याची विद्यार्थी मित्र शक्यता असू शकते। त्यासाठीच शासनाने आता बायोमेट्रिक चाचणीची तपासणी करणार असून त्यानुसारच निवड याद्या आणि प्रतीक्षा याद्या सर्व काही म्हणजे विद्यार्थी मित्र डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी विद्यार्थ्यांना बोललो जाईल। तर विद्यार्थी मित्र, तुम्ही बघू शकताय प्रक्रियेसाठी गैरहजर असलेले विद्यार्थी परीक्षार्थ्यांची होणार चौकशी। तर बायोमेट्रिक तपासणी, तर एक कागदपत्राची तपासणी पूर्ण झाल्यानंतर मंगळवारपासून उमेदवारांची बायोमेट्रिक तपासणी करण्यास सुरू झाली आहेत। TCS कंपनीकडून उमेदवारांची बायोमेट्रिक तपासणी करण्यात येत आहेत। उमेदवारांनी अर्ज भरताना दिलेल्या आधार कार्ड नोंद असलेल्या माहितीची पडताळणी यातून करण्यात येत आहे। आधार कार्ड क्रमांक, नोंद असलेले हाताचे ठसे, डोळ्यातील बुबुळाची पडताळणी करण्यात येत आहे। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र अत्यंत महत्त्वाची सर्व तपासणी आहेत आणि यानुसारच बायोमेट्रिक तपासणीनुसार उमेदवारांचं आता सगळं पितळ उघडं होणार आहे। तर आरोग्य विभागातसुद्धा याचप्रमाणे होणार आहेत आणि यामध्ये विशेष सगळ्यात सांगण्याचं म्हणजे तब्बल 17 जणांनी बायोमेट्रिक तपासणीस दांडी दिली होती। आता ही दांडी का दिलीत, आता गट कचा आणि तलाठी भरतीचा इतका महत्त्वाचा पेपर असून सुद्धा उमेदवारांनी दांडी दिली, याचाच काय अर्थ आहे की घोटाळ्यामध्ये सापडलेत। जर घोटाळ्यामध्ये जो उमेदवार सापडले विद्यार्थी मित्र, तर यांना 100% शासन यांच्यावर कारवाई करू शकते आणि यांना ब्लॅकलिस्टेड करून पुढच्या भरती परीक्षेसाठी सुद्धा हे उमेदवार पात्र राहणार नाही, असंच मागं शासनाने नवीन परिपत्रकात सांगितलं होतं। त्यामुळे विद्यार्थी मित्र, याचा सरळ हाच अर्थ आहेत की आता आरोग्य भरतीमध्ये सुद्धा ज्या उमेदवारांनी भरती परीक्षेत घोटाळे केले आहेत ते उमेदवार इच्छा असून सुद्धा जाऊ शकणार नाही, कारण की त्यांना, तर तुम्ही बघू शकता 17 जण गैरहजर आज मंगळवारपासून सुरू करण्यात आलेल्या तपासणी तब्बल 17 जणांनी गैरहजर आहेत। यात निवड यादीतील 7 व प्रतीक्षा यादीतील 10 उमेदवारांचा समावेश आहे। तब्बल 17 उमेदवारांनी तपासणीस दांडी मारल्यामुळे परीक्षेत डमी उमेदवार बसल्याचा संशय व्यक्त होत आहे। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, आरोग्य विभाग भरतीमध्ये जे उमेदवार येणार नाही ते 100% डमी उमेदवार असणार आहेत आणि जर असं झालं विद्यार्थी मित्र, तर 100% बऱ्याच उमेदवारांना याचा फायदा होईल। अशाच माहितीसाठी चॅनलवर अपडेट मिळा। शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला, धन्यवाद, आभारी।